पण झोपेत सुद्धा सध्या भाजपाला काँग्रेसशिवाय दुसरा कोणी शत्रू आणि वैरी दिसत नाही। शैलेश अग्रवाल यांची भाजपवर परखड टीका। भाजपला झोपेतही काँग्रेसच दिसते अशी परखड टीका काँग्रेसचे किसान सेलचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी केली आहे। अलीकडे केंद्रीय मंत्री भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वर्धा जिल्ह्यात येऊन गेले। आर्वी आणि हिंगणघाट या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रिंगणात आहे। कारंजा येथे झालेल्या सभेत गडकरी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। त्यावर काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांनी भाजपला झोपेतही काँग्रेसच दिसते असल्याची टीका केली आहे। आर्वी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मयुरा काळे यांना उमेदवारी दिली गेली आहे, पण येथे उमेदवार जरी कमजोर दिला गेला असला तरीही येथे लढत मजबूत होणार असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे। शैलेश अग्रवाल यांच्या या परखड टीकेमुळे आर्वी येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे। ज्यावेळी निवडणूक असते त्यावेळी आपण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो। नाराज असलेल्यांच्या बाबतीत आर्वीतील उमेदवाराने नमती भूमिका घेत नाराज इच्छुक उमेदवारांची समजूत काढली पाहिजे असाही सल्ला आपल्या वक्तव्यातून दिला आहे। सध्या भाजपाचे जितके मोठे नेते येत आहेत त्यात सगळ्यांचं लक्ष जे आहे ते काँग्रेसकडे आहे। ज्या अर्थी या ठिकाणी आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा उमेदवारच नाही, या ठिकाणी उमेदवार जो आहे तर राष्ट्रवादीचा आहे। पण सगळे नेते कबूल आहे, पण किमान गडकरी साहेब त्यांचा आदर मी सुद्धा करतो। काँग्रेसवर टीका टिप्पणी करण्याच्या आधी आपण ज्या ठिकाणी प्रचाराला जातो तिथे विरोधात जो उमेदवार आहे त्याच्याबद्दल आपण बोलतो, त्याच्या पक्षाबद्दल आपण बोलतो, पण या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवारच नाही। मुळात उमेदवार हा राष्ट्रवादीचा आहे आणि जे काही चूक बरोबर जे काही असेल उमेदवारी देताना करताना ते सगळं राष्ट्रवादीची जबाबदारी आहे। तर मला असं वाटते की भाजपाने विरोध करताना या ठिकाणी राष्ट्रवादीचा करायला पाहिजे। पण झोपेत सुद्धा सध्या भाजपाला काँग्रेसशिवाय दुसरा कोणी शत्रू आणि वैरी दिसत नाही, हे मात्र या ठिकाणी विशेष आहे। जो उमेदवार आहे राष्ट्रवादीकडून दिलेला हे निवडणूक लढतायत की काय करतायत लक्षात येत नाही। यांनी काल कराळे सरांच्या विरोधात बोलले, आज अजून कोणाच्या विरोधात बोलले। जे 6 लोकांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागितली होती त्यांची पात्रता त्यांनी काढली। ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये। ज्यावेळेस निवडणुकीची वेळ असते त्यावेळेस आपण जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो, न की आपण नाराज लोकांना अजून जास्त डिवसण्याचा प्रयत्न करतो। म्हणून त्या उमेदवारीबद्दल आणि त्यांच्यावर होत असलेल्या आरोपाबद्दल मला तरी जास्त काही विशेष बोलायचं नाही। एखाद्या जागेवर समजा एखादा उमेदवार महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांना राष्ट्रवादीचे उमेदवार जर विचारात घेत नसतील, बोलवत नसतील किंवा त्यांचा मानसन्मान करत नसतील किंवा त्यांच्याशी व्यवस्थित त्यांचा समन्वय नसेल तर याचा अर्थ काही महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। जे 400 पार म्हणत होते मागच्या वेळेस भाजपावाले देशात, ते आता इथे 144 पार आताच झाले असं ते समजायला लागले। उमेदवार जरी चुकला असला आमचा महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीने जरी उमेदवार कमजोर दिला असला तरी या ठिकाणी लढत मजबूत होणार आहे आणि लोक महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि 100% या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे।